नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ऐश्वर्याची नाटकं काही केल्या थांबत नसतात. ऐश्वर्या खूप चीट करत असते तरीही तिला या स्पर्धेमध्ये यश मिळत नसतं. कारण ऐश्वर्याला काहीही करून आता ही स्पर्धा जिंकायची असते, परंतु त्यामध्ये ती पूर्णपणे अडकली जात असते. कारण तिला सुचतच नसतं की आता करायचं काय. कारण पहिला राऊंड असतो तो कुकिंगचा राऊंड असतो, दुसरा राऊंड असतो तो अगदी शक्तीचा रस्सी खेचचा राऊंड असतो आणि नेमकं सारंग आणि ऋषिकेशच समोरासमोर येतात आणि तिथेच सगळा डाव संपतो. हे ऐश्वर्याला भीती वाटत असते. खरं तर हे सगळं करत असताना ऐश्वर्या एक चीट करत असते, ती म्हणजे त्यातला एका आयोजक जो असतो त्याला तिने फोडलेलं असतं आणि तिला फक्त एवढंच पडलेलं असतं की काहीही झालं तरीही मला माहिती मिळाली पाहिजे, सगळे राऊंड आधी मला कळले पाहिजेत. हा तिचा डाव असतो आणि हाच डाव आता जानकी, अवंतिका, ऋषिकेश आयोजकांच्या समोर आणणार आहेत आणि ऐश्वर्या आणि सारंगची वाट लावणार आहेत. ऐश्वर्या सारंग त्यांचे पैसे तर जाणारच आहेत 25 लाख रुपये, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग हे रस्त्यावर येणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते रस्त्यावर कसे येणार. कारण त्यांनी जे गोंधळ घालून ठेवलेला आहे तो इतका मोठा आहे की त्यांना स्वतःलाच कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये आता काय करायचं आहे. एवढा मोठा गोंधळ त्यांनी घालून ठेवलेला आहे आणि त्यामुळं ते पूर्णपणे बर्बाद होणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ऋषिकेश आणि जानकी कशा पद्धतीने ही स्पर्धा जिंकत आहेत, ऋषिकेश आणि जानकी हे सगळं कशा पद्धतीनं करत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता पहिला राऊंड झालेला असतो, दुसरा राऊंड असतो तो रस्सी खेचचा. सारंगने आता त्याच्या बुद्धीचा वापर करायचं ठरवलेलं असतं. आता सारंगला किती बुद्धी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सारंगने जर त्याची बुद्धी वापरायची झालं तर काय होऊ शकतं याची कल्पना आता आपल्याला चांगलीच माहिती आहे. आणि सारंग त्याची बुद्धी अशी वापरतो तो म्हणजे अगदी मकर संक्रांतीच्या दिवशी मला दादाने वाचवलेला आहे, आत्ताही तो मला वाचवणार कारण लहानपणापासून तो मला जपत आलेला आहे. ही बुद्धी तो वापरणार असतो आणि तर सारंग माती खातो आणि गेम इथेच चेंज होतो. कारण सारंग तिथे नाटक करत असतो, पोट दुखायचं नाटक करत असतो आणि खाली पडलेला असतो आणि सारंग पाहतो तर इथे सारंग नाटक करतोय आणि हळूहळू रस्सी स्वतःकडे खेचत चाललेला आहे. अगदी फायनलपर्यंत आलेला असतो राऊंड आणि आता रस्सी खेचली जाणार असते पूर्णपणे. ऋषिकेश ही स्पर्धा हरणार असतो. त्याच वेळी जानकीच्या लक्षात येतं, अवंतिका तिला लक्षात आणून देते आणि जानकी ओरडते की ऋषिकेश, ओवीला शाळेत जायचं नसतं तेव्हा ओवीचं पोट दुखतं, लक्षात येते ना तुमच्या. आणि हे जानकी जेव्हा जोरात किंचाळते तेव्हा मात्र इकडे लक्षात येतं ते म्हणजे ऋषिकेशच्या. आणि ऋषिकेशने फक्त आता एकच गोष्ट केलेली असते, तो जो दोर असतो, ती जी रस्सी असते त्याच्यावर पाय दिलेला असतो. एवढंच ऋषिकेश करतो आणि सारंगचा डाव तिथेच संपतो. कारण ऋषिकेशने पाय दिलेला असतो आणि सारंग काही ती रस्सी खेचूच शकत नाही. आता मग बाकीचे पुढचे स्पर्धक असतात आणि फायनलला ऋषिकेशच्या समोर येतो तो म्हणजे सौमित्र. कारण आता काही झालं तरी ऋषिकेशला ही स्पर्धा जिंकायची असते. सारंगची तर वाट लागलेली असते. सारंग आणि ऐश्वर्या बोंबा मारत असतात. ऐश्वर्या म्हणत असते, जड तुमची स्वतःची उंची पण नाही आहे आणि तुम्हाला काहीच नाही आहे, तुमची लायकीच नाही आहे असं म्हणत ऐश्वर्या बोंब मारत असते. सारंगला दोष देत असते. तेव्हा सारंग म्हणत असतो, बाद झालं, तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या बाबतीत बोलत आहात. तुम्ही काय केलेलं आहे कुकिंग स्पर्धेमध्ये, तुम्ही पण मातीच खाल्लेली आहे ना. कधी न बोलणारा सारंग ऐश्वर्याला उलट बोलतो आणि ऐश्वर्याला खूप राग येतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता फायनलला ऋषिकेश आणि सौमित्र समोरासमोर आलेले असतात आणि ऋषिकेश आणि सौमित्र दोघंही रस्सी खेचत असतात. त्यावेळेस ऋषिकेश पण आता ऋषिकेश पण माघार घेत नसतो कारण तोही तेवढाच पुढं असतो. कारण त्याला ही स्पर्धा जिंकायची असते. त्याने ठरवलेलं असतं की माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत ते म्हणजे माझी जानकी आणि माझी मुलगी, माझी ओवी, बाकी फॅमिली नाही आहे माझ्यासाठी, एवढंच त्याने ठरवलेलं असतं. आणि मग इथे या स्पर्धामध्ये आलेली असते ती म्हणजे सुमित्रा पण तिथं आलेली असते. सुमित्रा टाळ्या वाजवत असते, सगळ्यांचं कौतुक करत आहे आणि त्याचबरोबर ऋषिकेश जिंकत असतो हे बघून सुमित्राला पण छान वाटत असतं. फायनली सुमित्राला पण आनंद होत असतो. तिला माहिती आहे कारण तिला ऋषिकेश आणि जानकी या दोघांनीही सांगितलेलं आहे की काळजी करायची काही गरज नाही. कारण ऐश्वर्या आणि त्याचबरोबर जर सारंग भाऊजी जिंकले तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, त्यामुळं आपल्याला विचार करावाच लागणार आहे असं सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं सुमित्राला आता धक्का बसलेला असतो आणि सुमित्रा ही साथ देत असते. ती म्हणजे इथे
जानकी आणि ऋषिकेशची, त्यामुळं आता वाट लागत चाललेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जानकी उड्या मारत असते आणि जिंकत असतो तो म्हणजे ऋषिकेश. आणि फायनली दुसरा राऊंड जिंकलेले असतात ते म्हणजे ऋषिकेश आणि जानकी. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो, सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि इकडे जानकी ऋषिकेश या दोघांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. आता इकडे सगळेजण घरी येतात आणि आता पुढची गोष्ट असते ती म्हणजे तिसरा राऊंड काय असणार आहे हे पाहणं खूपच गरजेचं असतं. आणि इकडे ऋषिकेश जानकी खुश असतात, आनंदाने ते उड्या मारत असतात. तर त्या उलट इकडे सारंग आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये खूप भांडण सुरू असतं. ऐश्वर्या म्हणत असते, तुम्ही हारलेला आहात, तुम्ही मला बोललेला होता पण तुमच्याकडून काहीच होऊ शकत नाही. तेव्हा सारंग म्हणतो की आता इथून पुढचे राऊंड आपणच जिंकणार आहोत, अजून 4 राऊंड बाकी आहेत. तेव्हा इकडे ऐश्वर्याला तो म्हणतो, आत्ताच्या आत्ता ते जे आहेत ना त्यांना आपण पैसे दिलेत ना 2 लाख रुपये, त्यांना फोन करा आणि त्यांना विचारा. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणत असते की हो विचारते, तो माणूस फोनच उचलत नाहीये. तेव्हा सारंग म्हणत असतो की हे काही सांगायचं नाही, आताच्या आता आपल्याला कळलं पाहिजे कारण आपण त्याला पैसे मोजलेले आहेत आणि पहिले 2 राऊंड आपण हारलेलो आहोत. तेव्हा इकडे बोलत असते ती म्हणजे ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही काहीच कामाचे नाही आहे, तुमच्याकडून कोणतंच काम होऊ शकत नाही कारण तुमची ती लायकीच नाही, असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सारंग म्हणत असतो की अहो आजपर्यंत इतका कपटीपणा मी कधीच केला नव्हता आयुष्यात, आज तुमच्यामुळे हे सगळं केलेलं आहे आणि इथे मी 12च्या भावात आलेलो आहे. कारण मला कधीही स्वप्नातही वाटलं नव्हतं मी माझ्या ऋषिकेश दादाच्या विरोधात एवढं कारस्थान केलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण ऋषिकेश दादाने माझी चाल आधीच ओळखलेली होती आणि इथेच सगळा गोंधळ झालेला होता. आता ऐश्वर्या तिने ज्या माणसाला पैसे दिलेले आहेत त्याला फोन करत असते आणि त्याला म्हणत असते की काही झालं तरी मला लवकरात लवकर कळलं पाहिजे की नक्की काय होणार आहे ते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा तो म्हणत असतो की उद्या ऑन दी स्पॉट राऊंड होणार आहे, नक्की काय असणार आहे मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. ऐश्वर्या म्हणत असते मग पैसे कशाचे दिलेले 2 लाख रुपये तुम्हाला, कारण तुमचा काही उपयोगच होत नाहीये, आता तिथे येऊन सगळ्यांच्या समोर मी तुमचं भांडं फोडू शकते हे ऐश्वर्या बोलत असते. आणि तेव्हा मात्र ती व्यक्ती म्हणत असते की अहो तुम्ही असं काय म्हणताय, तुम्हाला कळत नाहीये का, इथे मलाच कळत नाहीये आणि तुम्ही काय सांगणार आहात माझ्याबद्दल, तुम्हीच इथं अडकले जाल एवढं लक्षात ठेवा. तो माणूस पण ऐश्वर्याला बोलतो. ऐश्वर्याला खरं तर खूप राग आलेला असतो, तिला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते कारण हा माणूस आपल्यावरच उलटत चाललेला आहे. आणि इकडे जानकी आणि ऋषिकेश तर जिंकत चाललेले आहेत. या गोष्टीचा राग ऐश्वर्याला खूपच आलेला असतो आणि तिला ही गोष्ट अजिबात पटत नसते, तिची खूप चिडचिड होत असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सारंग म्हणतो की आपण उद्या काही करूया आणि पुढचा राऊंड जिंकूया, असं सारंगने ठरवलेलं असतं. शेवटी ऐश्वर्या आणि सारंग तयारीला लागतात. तो माणूस आपल्याला कधी सांगतोय नक्की काय स्पर्धा असणार आहे हाच अंदाज नसतो, कारण याच्या आधी तर 2 स्पर्धा काय होत्या याचा अंदाज आलेला असून पण आपण जिंकू शकलेलो नाही. हा गिल्ट ऐश्वर्याच्या मनात असतो आणि त्याहीपेक्षा मोठा गिल्ट तिला हा गिल्ट असतो की या स्पर्धेमध्ये जानकी आणि ऋषिकेश जिंकत आहेत आणि आपण हरत चाललेलो आहोत. या गोष्टीमुळं तिला खरं तर खूपच वाईट वाटत असतं आणि तिची चिडचिड होत असते आणि तो सगळा राग ती काढत असते ती म्हणजे इकडे सारंगवरती. ती सारंगला म्हणत असते की काहीही झालं तरीही तुमच्यातच ती कुवत नाही आहे म्हणून हे सगळं होऊ शकतंय, कारण तुम्हीच व्यवस्थित वागत नाही आहे, तुमच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात ना, तुमच्याकडे बुद्धी आहे ना उंची आहे, असं ती बोलत असते. आता दुसऱ्या दिवशी सगळेजण राऊंडसाठी आलेले असतात आणि ऐश्वर्याने ज्या माणसाला सांगितलेलं असतं त्या माणसाकडून अजून काम झालेलं नसतं. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ऐश्वर्या त्याच्याकडे बघत असते. तो म्हणत असतो की मी तुम्हाला एक चिठ्ठी पाठवेल आणि ती चिठ्ठी तुम्ही पाहायची आहे, असं तो सांगत असतो. आणि मग इकडे राऊंड सुरू होतो आणि त्याचबरोबर अवंतिका आणि सौमित्र यांचंही लक्ष असतं, तेही बारीक लक्ष ठेवून असतात कारण त्यांनाही चांगलंच माहिती आहे की ही ऐश्वर्या किती चीटर आहे, काय करू शकते याबद्दल त्यांनाही चांगलीच खात्री असते. म्हणून तर ते दोघंही चांगलंच लक्ष ठेवून असतात आणि त्यांना माहिती असतं की नक्कीच ऐश्वर्या काहीतरी घोळ घालणार आहे. आणि बरोबर इकडे अवंतिका ऐश्वर्याला त्या माणसाशी बोलताना पाहते आणि मग अवंतिका येऊन इकडे सांगू लागते की हा सगळा गोंधळ ऐश्वर्याने घातलेला आहे आणि तिला आधीच स्पर्धेबद्दल माहिती मिळत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र तिथे ऐश्वर्याच्या ह्या कारस्थानामुळे जानकी आणि ऋषिकेशला धक्का बसलेला असतो आणि त्या माणसाने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की तुम्हाला
मी चीट देईल आणि त्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की काय करायचं आहे ते, आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील एवढंच मला कळलेलं आहे. ती चीट अजून माझ्या ताब्यात आलेली नाही. जोपर्यंत मी ती चीट तुम्हाला देत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करायचं नाही. मी चीट तुम्हाला देईल तोपर्यंत फक्त तुम्ही माझ्या हालचालींकडे लक्ष ठेवायचं आहे, असं यांच्या दोघांचा प्लॅन ठरलेला असतो. आणि त्या दोघांचा जो प्लॅन असतो तो प्लॅन, ऐश्वर्याचा जो प्लॅन आहे तो फ्लॉप करायचं काम करणार असतात, ते म्हणजे जानकी आणि ऋषिकेश. तेव्हा त्या माणसाने चिठ्ठी टाकलेली असते आणि ऐश्वर्याने तिथे जाण्याआधी ती चिठ्ठी आता उचलते, ती म्हणजे जानकी, आणि ती चिठ्ठी उचलल्याबरोबर ऐश्वर्याला धक्का बसतो. इकडे सारंग आणि ऐश्वर्या पाहतच राहतात, कारण ती चिठ्ठी हाती लागलेली असते, ती म्हणजे जानकीच्या. आता ऐश्वर्या म्हणू लागते की हा जो डाव आहे तो आता जानकीवरच उलटवायचा आहे, आणि ती म्हणू लागते की आता मी एक जबरदस्त खेळ खेळणार आहे. आणि तिनं ठरवते की काहीही झालं तरीही आता मी हा सगळा डाव जानकीवर उलटवणार आहे, असं तिनं ठरवलेलं असतं. आणि ती म्हणू लागते की हे बघितलं का, यांच्या हातात काय आहे, यांच्या हातात चिठ्ठी मिळालेली आहे, आणि ती चिठ्ठी अशी आहे ती म्हणजे यांनी जे ठरवलेलं आहे यांच्याकडे प्रश्न मिळालेले आहे. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे, माझ्या हातात चिठ्ठी आहे ना, मग आता खरं खोटं होऊनच जाईल आयोजकांच्या समोर. हे प्रश्न कोणासाठी आहेत ते कळेलच, आणि कोण खरं आहे कोण खोटं आहे ते सगळ्यांच्या समोर लवकरच येईल, असं जानकी म्हणत असते. कारण जानकीने ती चिठ्ठी उघडून पाहिलेली असते, कारण त्याच्यावरती 2 नंबर लिहिलेला असतो. आणि मग आयोजकांच्या समोर जानकी आणि ऋषिकेश त्याचबरोबर अवंतिका जातात आणि ते म्हणू लागतात की ही चीट आहे आणि ही आम्हाला मिळालेली आहे. तेव्हा ते म्हणू लागतात म्हणजे तुम्हाला मिळाली म्हणजे? तेव्हा ते सांगतात की तुमच्यातली एक व्यक्ती, इथे एक जी जोडी आहे त्यांना आधी राऊंड आणि त्याचबरोबर क्वेश्चन याबद्दल माहिती देत आहे. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि ती चीट उघडल्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते की आमचा याच्याशी काहीच संबंध नाही आहे. तेव्हा जानकी म्हणत असते तुझं असं म्हणणं आहे ना ऐश्वर्या की ही चीट माझ्यासाठी होती, माझ्यासाठी आहे, मी पैसे दिलेले आहेत, मी माणसांना विकत घेतलेलं आहे. मग मला सांगा की ही 2 नंबरची चीट माझ्या हातात कशी काय येईल? जर मला हवी असेल तर मी 6 नंबरची घेईल ना, माझा 6 नंबर आहे, असं ऐश्वर्याला जानकी सांगते. आणि सगळ्या आयोजकांच्या समोर तिने आता जानकीने इकडे सारंग आणि ऐश्वर्याचं हे जे कारस्थान असतं ते समोर आणलेलं असतं, आणि सगळ्यांच्या समोर तिने दाखवलेलं असतं की ही माणसं चीटर आहेत आणि ही अशा प्रकारे कारस्थान करत आहेत. आता आयोजक जानकी आणि ऋषिकेशचं कौतुक करू लागतात आणि त्यांना म्हणत असतात की खरंच आज तुमच्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे, तुम्ही आम्हाला हे सगळं दाखवून दिलेलं आहे म्हणून हे शक्य होऊ शकलेलं आहे, असं ते बोलत असतात. आणि मग ते म्हणतात की तुमच्या जोडीला या स्पर्धेतून बाद केलं जात आहे. आणि इथेच बँड वाजतो, तो म्हणजे ऐश्वर्या आणि सारंगचा. कारण खूप मोठी गोष्ट घडलेली असते, ती म्हणजे काही झालं तरी पैशांचं नुकसान तर झालेलंच असतं, परंतु कंपनीचाही तोटा झालेला असतो. आणि आता जवळजवळ ते जणू काही रस्त्यावरच येणार आहेत, ते भिकारी झालेले आहेत, अशी अवस्था ऐश्वर्या आणि सारंगची झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.